हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी माझ्या पार्लर व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलवर जीन्स फॅशन कशी करतात, म्हणजे जीन्सवर कोणते कोणते टॉप्स छान दिसतात किंवा जीन्समध्ये फॅशन कशी केली जाते, कसं स्टाईल्समध्ये दाखवलं जातं जीन्स आणि टॉप. तर त्याबद्दल मी आज व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला बघूया. तर माझ्याकडं वेगवेगळ्या जीन्स आहेत आणि वेगवेगळे टॉप्स आहेत. तर ते मी तुम्हाला आता वेअर करून दाखवणार आहे, कशा प्रकारे आपण जीन्स टॉपचं स्टाईल करू शकतो. ठीक आहे, तर बघूया. तर ही मी एक जीन्स घातली, डॅमेज जीन्स बोलतात याला, म्हणजे इथून कट असतात जीन्सला, इथून इथून असे. तर ही खूपच छान जीन्स आहे आणि माझी तर फेवरेट आहे. फंकी लुक आहे ही. ठीक आहे, तर जीन्सवर आपण हा एक लुक करू शकतो. टी शर्ट बाहेर काढू शकतो आणि टी शर्ट इंक पण करू शकतो. ठीक आहे, इंक करून मी आता दाखवते. इंक करून ही जीन्स अशा प्रकारे दिसत आहे. ठीक आहे, इंक करून अजूनच जीन्सचा लुक छान वाटतो. इंक पण मला आवडते. ठीक आहे, आता याच्यावरती जॅकेट वेअर करून दाखवते, म्हणजे इंक केल्यावरती जॅकेट पण अशा जीन्सवर छान दिसते. ठीक आहे, बघूया आपण. जॅकेटवरती असा लुक दिसत आहे. ठीक आहे, जॅकेटवर अजूनच छान दिसत आहे, एकदम प्रोफेशनल. आणि आता सध्या ट्रेंडिंग आहे जॅकेटवर जीन्स घालणे. ठीक आहे, जॅकेटमध्ये अजून वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे क्रॉप जॅकेट पण असतं, तर क्रॉप पण तुम्ही घालू शकता. क्रॉप पण छान दिसतं. ठीक आहे, आणि हँड आपण अजून फोल्ड पाहिजे तर फोल्ड पण करू शकतो किंवा फुल पण ठेवू शकतो. आता दुसरी जीन्स मी वेअर करून दाखवते. ठीक आहे, तर ही मी दुसरी जीन्स घातलेली आहे. ठीक आहे, ही फुल डायमंडची जीन्स आहे. ठीक आहे, वरून खालपर्यंत जीन्स आहे आणि त्याच्यावर मी क्रॉप टॉप घातलेला आहे. ठीक आहे, क्रॉप टॉपची सध्या म्हणजे ट्रेंडिंग फॅशन आहे आणि क्रॉप टॉप छान दिसतं जीन्सवर. ठीक आहे, समथिंग डिफरंट. आणि ही डायमंडची जीन्स माझी तर एकदम फेवरेट आहे. म्हणजे डायमंड जीन्स ॲक्च्युली भेटत नाही दुकानात, बट मी शोधून परचेस केलेली आहे. ठीक आहे, फुल डायमंड आहे जीन्सला. तर जीन्सला अशा प्रकारे फुल डायमंड आहे. ठीक आहे, डायमंड दाखवण्यासाठी मी मोबाईल खाली ठेवलेला आहे. फुल डायमंड आहे. तर आपण अशा क्रॉप टॉपवर, जीन्स आणि क्रॉप टॉपवर आपण जॅकेट पण वेअर करू शकतो. ठीक आहे, तर मी जॅकेट वेअर करून दाखवते. तर मी या जीन्सवर हे डेनिम जॅकेटच घातलेलं आहे. लाईट जीन्स आणि डार्क जॅकेट, हे कॉम्बिनेशन छान वाटते. ठीक आहे, आता मी दुसरी जीन्स वेअर करून दाखवते आणि जॅकेट. ओके, ही बूटकट जीन्स आहे. ठीक आहे, म्हणजे खालून थोडीशी मोठी आणि थोडं फ्रिल आहे त्याला. ठीक आहे, आणि ही जीन्स फॅशन म्हणजे आलेली करीना कपूरनी हिंदी मूवीपासून सुरुवात झालेली. मुझे कुछ कहना है, हिंदी मूवी, शाहिद कपूर बरोबर, शाहिद नाही, तुषार कपूर बरोबर. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ही फॅशन खूप ट्रेंडिंगमध्ये होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आता परत आलेली आहे. ठीक आहे, आता याच्यावरती मी जॅकेट घालून दाखवते. तर जॅकेट घातल्यावर कसं दिसते ही जीन्स बघूया आपण. ठीक आहे, जॅकेटमध्ये पण ही जीन्स छान दिसत आहे. ठीक आहे, लाईट जीन्स आहे आणि डार्क जॅकेट मी घातलेलं आहे. याच्यावर तुम्ही ब्लॅक कलरचं जॅकेट पण घालू शकता, क्रॉप जॅकेट, किंवा तुमचं एखादं डायमंड जॅकेट असेल ते पण तुम्ही घालू शकता. जॅकेटचं म्हणजे छान दिसतं. कोणतंही जॅकेट आपण कोणत्याही कलरचं घातलं तर जीन्सवर छान दिसतं. ठीक आहे, आता मी तुम्हाला दुसरी जीन्स आणि टी शर्ट घालून दाखवते. तर मी ह्या जीन्सवर एक हे फुल स्लीव्ज टी शर्ट घातलेलं आहे. टॉप आहे हा.
ठीक आहे. हा वरतीच मी घालायला घेतलेला. तर हा टॉप आहे ना एकदम छान आहे, म्हणजे कम्फर्टेबल आहे. ठीक आहे. तर असे टॉप पण जीन्सवर छान दिसतात, हात फुल आणि टी शर्ट थोडंसं क्रॉप सेन्समध्ये आहे. फुल स्लीव्स टी शर्ट पण जीन्सवर छान दिसतात. ठीक आहे. किंवा आपण थोडेसे हात असे वरती पण करू शकतो. तर आता मी ही बॅगी जीन्स घातलेली आहे. आता सध्या तर ट्रेंडिंगमध्ये बॅगी जीन्सच आहे. ठीक आहे. फुल बॅगी जीन्स आहे ही. बॅगी जीन्सवर क्रॉप टॉपच छान दिसतो, किंवा क्रॉप टॉप घालून एवढा असा क्रॉप टॉप घालून शर्ट्स घालतात मुली आजकाल. शर्ट्समध्ये थोडा लॉंग घालतात. ठीक आहे. तसं पण घालू शकतात, किंवा याच्यावर आपण जॅकेट पण वेअर करू शकतो. आणि बॅगी जीन्स ही खूपच कम्फर्टेबल आहे, म्हणजे ज्या थोड्या फॅटी गर्ल्स असतात किंवा हेल्दी मुली असतात त्यांना बॅगी जीन्स खूपच छान दिसते. ठीक आहे. मॅरिड वुमनसाठी पण बॅगी जीन्स इज द परफेक्ट. ठीक आहे. कम्फर्टेबल एकदम. तर याच्यावर मी जीन्स या जीन्सवर मी जॅकेट घालून दाखवते. याच्यावरती मी असं मरून कलरचं जॅकेट घातलेलं आहे. ठीक आहे. जॅकेट पण बॅगीवर छान दिसतं. ठीक आहे. कोणत्या पण कलरचा तुम्ही घालू शकता, मरून, ब्लॅक, म्हणजे जसं जीन्सवर असेल तसं कॉम्बिनेशन आपण करू शकतो. ठीक आहे. मरून कलरचा हे जॅकेट ॲक्च्युली ट्रेंडमध्ये होतं, त्याच्यामुळं मी हे मिशोवरून मागवलेलं. ठीक आहे. खूपच कम्फर्टेबल आहे, म्हणजे एकदम टाईट नाही, जास्त ढिल्लं पण नाही. आपण लांब ट्रॅव्हलिंग पण करू शकतो या ड्रेसमध्ये. ठीक आहे. आणि ही मी शेवटची जीन्स या व्हिडिओमधली दाखवत आहे, ब्लॅक कलरची जीन्स. मी या जीन्सवरच हे जॅकेट घेतलेलं आहे. ठीक आहे. या जीन्सला पेन्सिल फिटिंग असं म्हणतात, स्किन फिटिंग पण बोलतात, किंवा पेन्सिल कट किंवा पेन्सिल फिटिंग असं जीन्स पण म्हणतात. म्हणजे शेवटपर्यंत ती फिटिंग असते. ठीक आहे. लेगिंगसारखी. तर अशा जीन्सवर पण जॅकेट छान दिसतं. ठीक आहे. क्रॉप टॉप पण छान दिसतो याच्यावर आणि आपण जॅकेट पण वेअर करू शकतो, कोणत्या पण कलरचं जॅकेट वेअर करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला हा माझा जीन्स फॅशन वेअरिंग व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे सेन्स असला पाहिजे म्हणजे जीन्स घालण्यासाठी पण. काही लोक आता म्हणतील की आम्ही काय जीन्स तर घालतो, आम्हाला काही नॉलेज नाही आहे का. बट ॲक्च्युली जीन्स घालायचं पण थोडं सेन्स असलं पाहिजे, कोणत्या जीन्सवर कोणत्या प्रकारचं टॉप घातला पाहिजे, कोणत्या जीन्सवर कोणत्या कलरचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे, कोणतं जॅकेट असेल तर ते परफेक्ट दिसतं. ठीक आहे. तर तो परफेक्टपणा असणं पण गरजेचं असतं कधीतरी. ठीक आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.